हॅलो, इथे विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल अकॅडमी नागपूर. सो आपण बघितलं की काल तलाठीचा रिझल्ट लागलेला आहे. पुन्हा रिझल्ट लागला, तो रिवाइज रिझल्ट आहे. पण तो रिझल्ट का बरं रिपीट लागलेला आहे, तर आपण बघितलं की औरंगाबादच्या खंडपीठामध्ये केस होती. त्या संदर्भात काही जे प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी चेंज केलेले आहे. आणि मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा विद्यार्थ्यासोबत काही चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि ज्या खरंच चुकीच्या असतील त्या संदर्भात न्यायालय आपल्या पद्धतीने निर्णय देतो. आणि काही जास्त दिवस लागले नाहीत, 1 ते 1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये निर्णय देण्यात आलेला आहे पहिल्या दुसऱ्या हिअरिंगमध्ये. तर मला असं वाटते की जे पण विद्यार्थी आपण बघत आहोत की आजकालच्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना खूप जास्त इश्यू चालू आहे. तर आपण बघतो याच्यामध्ये की आपण बघू शकतो थंबनेल्समध्ये की विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच नाही तर अभ्यासाच्या व्यतिरिक्त त्यांना इतर जे पण इश्यू असतील, जॉईनिंगच्या असतील, डॉक्युमेंटच्या असतील किंवा इतर लहान लहान ज्या गोष्टी आहे त्या सर्वांना फेस कराव्या लागत आहे. तर आता आपण या गोष्टी बघणार आहे की या सर्व विद्यार्थ्यांना एकमेव गोष्ट जी आहे, एकमेव ठिकाण जे आहे ते आहे न्यायालय. आता खूप लोक म्हणतात की न्यायालयाच्या पायऱ्या चढल्या नाही पाहिजे. मी तर सर्वांना एक सजेशन देईल, पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल किंवा न्यायालय असेल, जो व्यक्ती या तिन्ही पायऱ्या चढतो तो व्यक्ती एक व्यक्तिमत्व बनतो. आणि आधी या काळात ठीक होतं ते की म्हणजे आणि पहा निगेटिव्हसाठी ठीक आहे, निगेटिव्ह गोष्टीसाठी नसलं पाहिजे. नाही तर एकाला मारायला चाललो बा आता आपल्याला केसात तसं नाही. पण न्यायालयाच्या पायऱ्या तेव्हाच चढावा जेव्हा तुम्हाला तुमचं हक्क जर डावललं गेलं असेल तर. आणि मला तरी असं वाटतं की आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत, आपले जे राईट्स आहेत त्या राईट्सच्या अगेन जरा समजा आपण हायकोर्टमध्ये किंवा बाकी ठिकाणी जात असेल तर काही चुकीचं नाही आहे. मॅट असेल किंवा हायकोर्ट असेल, मला तरी असं वाटतं. आता जर आपण बघू याच्यामध्ये की ग्रुप सी मेन संदर्भात सुद्धा एक असा इश्यू आहे. आपण बघू की त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे, ठीक आहे. पण विद्यार्थ्यांनी दाद मागितल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांना त्या संदर्भात काहीच न्याय मिळत नाही. तर अशा सुद्धा विद्यार्थ्यांना त्या पावल्या चढायला भाग पाडणं जनरली हे एक इश्यू म्हणू शकतो आपण. तर आपण बघू याच्यामध्ये की मी एक पॉईंट मी 2 महिन्यापासून मांडत आहे आणि एक लवकर त्याचा सक्सेसफुल तुम्हाला एक माहीत पडेल. आजच पेपरामधल्या काही गोष्टी आलेल्या आहे. MPSC प्राधिकरण निवडीच्या पर्यायाने गोंधळ. आता हे काय मी छापली नाही, पण ते ज्यांनी छापले तुम्हाला लवकर समजूनच जाईल काय आहे तर कसं काय आहे. तर या गोष्टी मी जास्त बोलत नाही. तर MPSC प्राधिकरण निवडीच्या पर्यायाचे गोंधळ, संभ्रमामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानीची भीती. आता हे कोणी छापली काय लोकमत संदर्भात मला वाटते आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023ला गट क पदाच्या भरती प्रक्रियेत नव्याने सुरू केलेल्या प्राधिकरण निवडीच्या पर्यायाने विद्यार्थ्यांना गोंधळात टाकली. 280 प्राधिकरण असताना काही मोजके पर्याय निवडणाऱ्या हजारो उमेदवारांना भरतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि ते का बरं की काही टेक्निकल पॉईंटमुळे, जो पहिल्यांदा काहीतरी इंट्रोड्यूस झालेली आहे टेक्निकल पॉईंटमुळे, तर खूप साऱ्या गोष्टी अशा मांडलेल्या आहे. त्या आपण मी काही पुरं सांगत नाही, याच्यामध्ये आपण बघत राहू समोर काय. तर लवकरच तुम्हाला MPSC पण ऑफिशियल सांगेल काय, तर बघू आपण त्यात. ते मी एकदम पूर्ण डिस्क्लोज करणं चांगलं नाही आहे. हळूहळू आपण सर्व गोष्टी बघूया. तर ग्रुप सी मेन्स भरपूर विद्यार्थ्यांनी दिली आहे. 80,000च्या वर म्हणजे 85,000 विद्यार्थ्यांनी ग्रुप सीची मेन्स दिलेली आहे, पहिल्यांदा झालेल्या असं. पण या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी पहिल्यांदा घडत आहे. मला वाटतं अजून काही गोष्टी पहिल्यांदा घडणार आहे, त्याची तुम्ही वाट बघत राहा, लवकरच तुम्हाला माहिती पडेल. एक गोड बातमी, ज्या पद्धतीची गोड बातमी तलाठीच्या विद्यार्थ्यांना माहिती भेटली किंवा त्यांना भेटली त्या पद्धतीने लवकरच MPSCच्या ग्रुप सी मेन्स ज्यांनी दिलेली आहे त्यांना सुद्धा लवकरच गोड बातमी भेटणार आहे लवकरच. ठीक आहे. आणि यामध्ये गुणवत्ताधारक मुलांचा फायदा होणार आहे, म्हणजे जे पण गुणवत्ताधारक आहे. आता बघा जेव्हा मी व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी काही लोक मेसेज करतात, कमेंट करतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांना असं वाटतं की हां बाबा काहीतरी ते खाली पिली बसून असतात, काहीतरी फालतू कमेंट करणे. पण मी काय म्हटलं याच्यामध्ये गुणवत्ताधारक जे मेरिट स्टुडंट्स आहे, फालतू लोकांसाठी नाही आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जे मेरिटचे विद्यार्थी आहेत त्यांचा फायदा याच्यामध्ये 100% होईल. बघूया समोर काय आहे. तर नंतर सर्व तुम्हाला ज्या दिवशी ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्या दिवशी मी ऑफिशियल व्हिडिओ बनवेल चांगल्या पद्धतीने, सध्या नाही. आणि नंतर ग्रुप सी मेन्स दिलेल्या, आणि आपण बघतो की मेन्स तर खूप लोकांनी दिलेली आहे, पण खूप लोकांना आजसुद्धा माहिती नाही की हा प्राधिकरण काय आहे. भरलेलं खूप लोकांनी आहे. मला आजसुद्धा फोन किंवा मेसेज येतात की सर आम्ही आता चेक करतो, 17,000 पेजची PDF आहे. त्या 17,000 पेजच्या PDF तुमच्या प्रिलिमचा रोल नंबर बघायचा. लक्षात ठेवा, खूप लोकांना हे सुद्धा माहिती नाही अजूनपर्यंत. 17,000 पेज ती मला डिसेंबर त्यांनी पब्लिश केलेली आहे MPSCने. यामध्ये तुम्हाला प्रिलिमचा नंबर टाकायचा. लक्षात ठेवा, मेन्सचा नंबर नाही.
खूप विद्यार्थी मेन्सचा रोल नंबर टाकल्यावर ते बघत आहे, हे लक्षात ठेवायचं. ज्यांनी प्रिलिमचा रोल नंबर टाकून जर हे सर्व चेक केलं आणि जर समजा तुम्ही सर्व गोष्टी क्लिक केल्या होत्या पण दाखवत नाहीच आहे, तर अशा वेळेस खूप लोकांना इश्यू झाला आहे. जे गावामध्ये होते बिचारे किंवा ज्यांच्या नेटवर्कचा इश्यू होता, त्यामध्ये साईटचा काही इश्यू होता, तर या संदर्भात आणि सर्वांना माहिती आहे की साईट संदर्भात सर्वांना मला असं वाटत आहे कोणाला इश्यू झाला नसेल. प्रत्येकाला काही ना काही पेमेंटचा असेल, फॉर्म भरताना असेल. ते मागे मी एक जणाचं बघितलं, स्पोर्ट्सचं त्याचं दाखवत नव्हतं काहीतरी, सर क्लिकच होत नाही आहे. तर ठीक आहे, आता मी काय म्हटलं की हे असे इश्यू आहे, या संदर्भात आयोगाने सुद्धा ताठर भूमिका ठेवून काय अर्थ नाही. त्यांनी लवचिक असायला, फ्लेक्झिबल असायला पाहिजे की ठीक आहे बाबा, टेक्निकल इश्यू आहे, फॉर्म भरतानाचा इश्यू आहे तर प्रॉब्लेम नाही. हा डॉक्युमेंटचा इश्यू ठीक होतं, डॉक्युमेंटचा इश्यू आहे तर काही प्रॉब्लेम नाही, तेव्हा त्यांनी सक्त राहिलंच पाहिजे, कळत राहिलंच पाहिजे. पण जर समजा सिंपल ऑथॉरिटीचा इश्यू आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की ऑथॉरिटी आहे, प्राधिकरण आहे, तर MPSCनी जो रिझल्ट लावला प्रिलिमचा, हा रिझल्टचा कट ऑफ आहे 19 मार्क. हा 19 मार्क कोणत्या प्राधिकरणाचा आहे? 284 प्राधिकरण होते, अजून 2 नंतर वाढलेले आहे. हा 19 कट ऑफ जो त्यांनी लावलेला आहे, हा कोणत्या प्राधिकरण सांगू शकता का कोणी? याच्यामध्ये कोणाकडे उत्तर आहे का? म्हणजे फरक असा आहे की आपण फक्त शांत बसून आहो, जे होते ते बघत आहो, पण जे लोक शांत बसतात त्यांना आजच्या जगामध्ये न्याय भेटणार नाही. माझ्यामार्फत मला ज्या ज्या गोष्टी करता आल्या ते मी केलेल्या आहे, समर्पण करत राहील. फरक फक्त असं ते मुलांचा सपोर्ट असला तर मला अजून काम करायला अजून चांगलं राहील. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये बघतो की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप विनवण्या केल्या, विनंत्या केल्या. ठीक आहे, विनंती मान्य केली जात नाही, पण विनंती कोणती आहे? पोस्ट मागत आहे, मार्क वाढून मागत आहे. सिंपल आहे की जे टेक्निकल इश्यू MPSC मार्फत होतात ते तुम्ही एकतर रिझॉल्व्ह करा. आपण बघतो की आपण मेल करत असतो MPSCला, पण त्या MPSCला मेलवर रिप्लाय येत नसते कधी. मग टेक्निकल टीमचा इश्यू काय याच्यामध्ये? टेक्निकल टीमने पण काहीतरी वागलं पाहिजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांसंदर्भात. मला तरी असं वाटते की ठीक आहे, तुमच्याकडे मॉब खूप जास्त नाही आहे, तुमच्याकडे कर्मचारी जास्त नाही आहे, पण कर्मचारी जास्त पण ठेवू शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे संवैधानिक बॉडी असल्यानंतर मला असं वाटतं की विद्यार्थ्याच्या हिताचे प्रत्येक वेळेस काम असलेच पाहिजे. आणि या संदर्भात जर समजा विद्यार्थी अवेअर असेल तर मला असं वाटतं की विद्यार्थी अवेअर असल्यानंतर या सर्व प्रॉब्लेम्स होणार नाही, मला तरी असं वाटते. आणि त्या संदर्भात एक शिक्षक म्हणून मला सुद्धा ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी मी केलेल्या आहे किंवा करत आहे. आणि हा जो लढा आहे, त्या लढ्यामध्ये मला 60-70 विद्यार्थी त्यांचा सपोर्ट आहे. अजून खूप सारे विद्यार्थी जॉईन आहे माझ्यासोबत, 150 विद्यार्थी नियर अबाउट, आणि त्यांना मी सुद्धा इन्व्हॉल्व केलं नाही कोणत्या ग्रुपमध्ये. पण अजूनसुद्धा जे पण विद्यार्थी आहे ज्यांची इच्छा येण्याची, त्यांना मी सांगितलं तुम्ही थांबा सध्या काही दिवसांना राहून बघू ज्यांची इच्छा त्यांना. पण सध्या मला एक बघायचं आहे की प्राधिकरण लिंक जे आहे, खूप लोकांना मी सांगितलं की प्राधिकरण अजून पण लोकांनी चेक केलेलं नाही आहे. प्राधिकरण काय असते, कसं असते ते फक्त फॉर्म भरताना बघितलेलं आहे, पण काही टेक्निकल इश्यूमुळे, पेज लॉगआउट असल्यामुळे खूप विद्यार्थ्यांना इश्यू झालेले आहे. आणि आय होप की या संदर्भात लवकरच गोड बातमीसुद्धा येणार आहे किंवा येईल. आय होप सो. मला असं वाटतं की आली पाहिजे गोड बातमी, कारण की लढा जो आहे तो व्यर्थ वाया जाणार नाही. आणि समोरच्या गोष्टी ज्या प्रोसेस आहे, मग स्किल टेस्ट असेल किंवा समोर गोष्टी असेल, या सर्व गोष्टीवर मला वाटतं की त्या गोष्टी लेट होऊ शकतात. जर असं काही झालं तर बघू समोर काय होतं. तर काय लोकांना समजून गेलं असेल काय काय समोर होऊ शकतात, एक पॉझिटिव्ह बदल विद्यार्थ्यासाठी. आणि जसं आपण बघितलं विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी जसं आपण बघितलं की या 17,000 पेजच्या याच्यामध्ये जसं बघू, हे पहिल्यांदा झालेलं आहे, असं याच्या आधी कधी झालं नव्हतं असं. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची PDF आहे, त्याच्यामध्ये रोल नंबरमध्ये सर्व गोष्टी आहेत. खूप विद्यार्थी मेन्सचा रोल नंबर बघतात, मेन्सवरून चेक करताय, त्या विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती नाही. तर मला ते सांगायचं की एकदा फिल्मचा रोल नंबर चेक करा. तुमचे 284 प्राधिकरण असेल तर खूप चांगलं आहे. पण जर समजा तुमचे 1 किंवा 2च प्राधिकरण असेल आणि त्या ठिकाणी तुमची समजून घ्या तुम्ही SC मध्ये आहात, तुम्ही ST मध्ये आहात, तुम्ही समजून घ्या ओपनमध्ये आहात, ओपनच्या पण जागा असतात, वेळेला नसेल तर नसतात, OBCच्या आहात. जर समजा तुमच्या कास्टच्या जागा त्या ठिकाणी नाही आहे तर तुमचे 250 मार्क असून सुद्धा तुम्ही भरतीच्या बाहेर आहे डायरेक्ट. ज्या पद्धतीने आयोगाने सांगितलेलं आहे की आम्ही जो रिझल्ट लावू तो प्राधिकरणावाईज लावू मेन्सचा, तर मग 100% या गोष्टी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 1 मार्क 2 मार्क 1 प्राधिकरण 2 प्राधिकरण 3 प्राधिकरण 5 प्राधिकरण 10 प्राधिकरण 50 प्राधिकरण पण जर सिलेक्ट केले असेल तर ते सरळ भरतीच्या बाहेर आहे. कारण की त्या ठिकाणी 2-3 जागा असतील, 2-3 जागामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात टॉप यायला लागेल. टॉप म्हणजे किती? 280च्या वर तुम्हाला मार्क पाहिजे. तर एक तर तुम्ही 280+ मार्क असेल तुम्हाला, तर तुम्हाला सेफ राहायला प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला 280 मार्क असेल तर टेन्शनच नाही आहे.
पण जर तुमचे मार्क समजून घ्या 180 आहे, सर आमची 190 आहे, सर आमची 210 आहे, तर तुम्ही सर्व भरतीच्या बाहेर आहात, तुम्ही सर्व या ग्रुप सीच्या बाहेर आहात. तुम्ही सर्वांनी अपेक्षा ठेवून काही अर्थ नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर समजा चांगल्या पद्धतीने ॲड वाचली तर या ॲडमध्ये त्याच गोष्टी दिलेल्या आहे. कारण की ऑथॉरिटी सिलेक्ट करण्याचा अधिकार जो असतो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा असते. पण ठीक आहे, या आयोगाने जे पण त्याचे जे पण निर्णय असतात आपण त्याला काही म्हणत नाही आहे, आपण त्याला चॅलेंज करत नाही आहे. पण तरीसुद्धा ठीक आहे, तो पण एक पॉईंट आहे की बाबा ऑथॉरिटी आयोगाने कसं काय दिलं पहिल्या प्रिलिम्समध्ये, जनरली असं कधी नसते. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याच्या संदर्भात. पण या संदर्भात विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न करूया, केलेला आहे, लवकरच तुम्हाला माहीत पडेल. आणि त्याचबरोबर आपण बघतो की विद्यार्थी जे बघतो आपण की या ठिकाणी 7,000 पोस्ट आहेत, 7,000 पोस्ट आहेत. या 7,000 पोस्ट तुम्हाला म्हटलं मी की आतापर्यंतची सर्वात मोठी MPSCची भरती आहे 7,000ची. या कारणामुळे भरपूर सारे विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टमध्ये असून सुद्धा त्यांना मेन्स द्यायला भेटलेली आहे आणि मेन्सवर त्यांनी खूप चांगला अभ्यास केला, त्याचा स्कोर खूप चांगला आलेला आहे. तर या कारणामुळे मला तरी असं वाटते की प्राधिकरणची जर त्यांची सिलेक्ट कमी असेल तर मग तेच म्हणतो ना आपण की बाबा तोंडाजवळचा घास निसटून टाकला असं म्हणू शकतो आपण त्याला ना, तोंडाजवळचा आलेला घास चालला गेला आपल्याजवळून. तर असं नको व्हायला. त्या संदर्भात विशाल नागपुरेमार्फत ज्या ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी मी करत राहील. फक्त एक मला एक ऑफिशियल बघायचं नोटिफिकेशन की कधी कधी ते नंतर इश्यू होतं म्हणून. ठीक आहे, तसा आपला मुद्दा होता विद्यार्थ्यांनो की ज्या पद्धतीने तलाठीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे. तुम्हाला सांगतो की निअरअबाउट 270-80 काहीतरी प्रश्न चेंज झाले पुढे शिफ्टमधले. तर अशा गोष्टी जर न्यायालय करू शकते तर या पण गोष्टी न्यायालय करू शकते. आणि न्यायालय कधी पण विद्यार्थ्या बाजूने जनरली जर खरंच प्रॉब्लेम असेल तर विद्यार्थ्या बाजूने जनरली तो स्टँड घेत असतो. ठीक आहे, तर हा आपला मुद्दा होता विद्यार्थ्यांना. आपला जे पण प्राधिकरणवाले विद्यार्थी आहेत त्या सर्वांना शेअर करा विद्यार्थ्यांना. आपण शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पाहून सोडून देतो. मला असं वाटतं की सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.